आहे गायज, न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आहे आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर म्हणजे तेच जुनं पुराणं कीर्तीची शॉपिंग वगैरे वगैरे. तर आम्ही तिकडे शॉपिंग करायला चाललो. शॉपिंग म्हणजे काय नाही, आम्ही त्याच्यासाठी घेतलेलं आहे आउटफिट. फक्त तिला त्याच्यावरती मॅचिंग सँडल घ्यायची आहे ना, आणि ओढणी घ्यायची. आणि कीर्ती इथे जेवण करत आहे आणि कीर्तीने हा लेहंगा घेतलेला आहे. बोल ना, उठून दिसायचं लागणार. अरे देवा. आणि मी काय घेऊ म्हटलं तर मला काय बोलते, घाल तुला घालायचं नाही, जुनं पुराणं घाल असं बोलते. तो बहुत ना इन्साफी आहे मेरे साथ. सो आता आपण आवरू, रेडी हो आणि लवकर आपण जाऊ बाहेर, कारण की तिला परत कामाला जायचं 4:30-5 वाजता. आता वाजले 3:30. सो कंटिन्यू. आम्ही आलो आहे चंदननगरमध्ये आणि इथं आम्ही बघतोय तर याच्यावरती कीर्तीला मॅचिंग घ्यायचं आहे. तिथे चाललंय बघायचं. चंदननगरमध्ये भाजी मार्केटमध्येच आहे. सो आपण बघू कीर्ती आता काय घेते काय नाही, मग आपण भेटू. आता आमचं लटकन बघायचं चाललंय. कीर्तीला जे पाहिजे ना तेच भेटायला झालंय आम्हाला, आहे ना. जे पाहिजे तेच भेटायचं. दीदी ये कितने का है? 90 रुपये जोड़ी. और ये वाला एक्सपेक्ट करो तो ते कशाला, ते बरोबर दिसेल ना. बघा पूरा पैकेज आमच्या अपेक्षा बघा. दीदी वो ऊपर वाला ये तो 300 रुपये जोड़ी. 300 घे ना, 300 रुपये जोडी घे. टचवेल के हो मला वाटतं ते छान दिसतं. सिल्वर नाही त्या साईडचं. हां वरचं ग्रीन. लटकन कीर्तीला हे घ्यायचं, हे ग्रीन वालं. ये पण छान आहे. और दीदी ये ऊपर वाला सगळं विचारते पण घ्यायचं नाही मला. गोल्डन. हाँ ये लहंगा है, इसके ऊपर मुझे दुपट्टा चाहिए और ब्लाउज कब मिलेगा क्या? रेडीमेड रहेगा तो रेडीमेड भी बताइए. तर आता आम्ही आलो आहे वडगाव शिरूरमध्ये. चंदननगरला आम्हाला भेटलं नाही, दुपारी त्याच्यामुळे बंद आहे आणि भेटलंच नाही जे पाहिजे ते. तर आता हे एक शॉप आहे, इथं दिसतंय बघून तरी मतलब डिजाइनर चाहिए, ऐसा ट्रेडिशनल नहीं है. अगर उसमें वो ऊपर है ना एक ग्रे वाला घेतलाय आपण ऊपर का. हाँ सो आता आपण घेऊ, बघू काय होतं काय नाही, भेटते की नाही, आणि मग पुढे भेटू. तिने आता ही ओढणी घेतलेली आहे, म्हणजे हा पीस घेतला आहे. ते पूर्ण कस्टमाइज करून घेणार आहे ना रे. इकडे बघून बोलशील एवढं काला असतो की तिला असते बोलायला. काय नाही रे, मी असं जराशी बावरी झाली. कावरी झाली. काय घ्यायचं कळत तर आपण हे घेऊ. आणि तिला खडे पण घ्यायचे डायमंडचे, पूर्ण पॅच घ्यायची, पूर्ण कस्टमाइज करून घ्यायचे. तर इथं खरू म्हणजे इथं सगळंच भेटतंय जे आपल्याला कस्टमाइज करून घ्यायचं असेल, असे लेस वगैरे ते पण आहे. ॲड्रेस पाहिजे असेल आपण देऊ, कमेंट करा, आहे ना. ॲड्रेस पाहिजे असं आपण कमेंट करा, आपण कमेंट करून ॲड्रेसमध्ये देऊ. म्हणजे त्या लेडीजचं घ्यायच्या गोष्टी तुम्हाला बोललेलं आहे. ये बहुत बड़ी हो जाएगी. फुल खुश आहे, सगळं भेटलं मनासारखं, आहे ना. आता किती पसारा काढला. 500 रुपये ले लो. ठीक है, ठीक है. बहुत बड़ा हो जाएगा. आगे लगाने का सिर्फ कमर को लगाने का. जास्तीत जास्त
तर गाईज मागाशी आम्ही घरी आलो आहे. कीर्तीची शॉपिंग झालेली आहे. आता त्यांनी दिलेलं आहे म्हणजे पूर्ण काही शिलाई वगैरे काय करायचं त्यासाठी. तर माझी आपण नेक्स्ट 2-3 दिवसांनी करू. मला एवढी काही नाही आहे. सो आपण भेटू आता नंतर. मी तर फ्रेश वगैरे झालो आहे. कीर्ती आता जॉबला गेले ते थोड्या वेळाने परत. सो आपण भेटू. सो गाईज आम्ही घरी आलो आहे मागाशी म्हणजे भरपूर वेळ झाला. आणि कीर्ती कामाला जाऊन परत आली. आणि आता म्हणजे मी बाहेर गेलो होतो. मी आत्ता जस्ट आलो आहे. तोंड वगैरे धुतलं आहे. आणि कीर्तीचा स्वयंपाक करे. कीर्तीने आज पण बाहेरचाच आयटम बनवायचा असं विचार केला तर वाटतं बहुतेक. तुम्हाला दाखवतो. बघू शकता काय नूडल्स बनवणार आज कीर्ती. बाहेरचं बनवायला लागेल नाही असं बनवते ना बाहेरचं नुसतं. हे बघू शकता चिकन फ्राईड नूडल्स बनवणार आहे ना. इथे हे कोबीचे का फ्लावर आहे. कोबी कांदा ही लवंगी मिरची शिमला मिरची हे चिकन आहे. चिकनचे पीस जमतं का बनवायला. तर बघ खाल्ल्यावरती सांग बाबा. कालची पाणीपुरी खाल्ली की सख्खी पाणीपुरी नुसता बघितलं का एकाला चांगलं म्हणतो एकाला नाव ठेव. नुसता बटाटा कच्चा होता पण चांगलं होतं. तुझी बुराई नाही करत. समझ रहे हो ना. असं करायला म्हटलं काय काही पण नाही बोलायचं. काय पण काय तेच बोललो ना. म्हणून आता पण खाल्लीस का. भूक लागली होती मला. तुला मगाशी बोललो मी भूक लागली होती. जिमवरतून आलं काहीच नाही खाल्लं पिल्लं. खायचं होतं. भाजी होती चपाती होती. चव हो की मग बुरा लगा. बनवा. सो तुम्हाला मी दाखवतो नंतर खाऊन बनवून झाल्यावरती. रिव्ह्यू नंतर. सो आता हे तुम्हाला मी सांगतो सोपी रेसिपी. हे जे पीसेस आहेत आता हे फ्राय करून घेणार आहे ना. चिकन 65 आहे. चिकन 65 करणार आहे का. मला त्याच्यात टाकाय करते त्याच्यात. हा मग त्याच्यात पण टाकायचे थोडे. अच्छा ठीक आहे आपण भेटू पुढे. तर गाईज आपल्या कीर्तीने नूडल्स बनवलेलं आहे. झालंय चांगलं असं काय नाही. फक्त जे चिकनचे पीसेस आहेत ना ते थोडेसे हे झालेत खरट झाले जास्त. बाकी सगळं चांगलं झालंय. मी टेस्ट केली. ओके 10/6 आहे नाही कीर्ती. सो भेटू पुढे. कसं वाटतंय कोण आहे चांगलं आहे. हा शेवटी बाहेरचे ते शेफ असतात. हे घरचं आहे. हा थोडंफार इकडे तिकडे होतं. काय इकडे झालं ते सांग. थोडीशी टेस्ट इकडे तिकडे वाटते. ते काय? त्यांचा ते तवा पण एवढा मोठा असतो. ते कढई. काय टेस्ट मध्ये काय फरक पडला ते सांग. टेस्ट मध्ये असं सहसा मला काही वाटत नाही फरक. खरट नाही वाटत आहे. नाही चिकनचे पीस खा बरं. चिकनचं ते मॅरिनेट केल्यामुळे ते दही असल्यामुळे ते आंबट लागतं. आंबट नाही खरट लागतंय. खाऊन बघ ना. खाल्लं मी. खा ना. एवढंच राहिलं त्यातलं. खा ना तू. काय चव ओळखतेस. आंबट आणि खराट समजत नाही का तुला. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. तू रिअल टेस्ट सांगतो तू सांग. मी रिअल टेस्ट सांगितले. खारट झाले. खरंच खारट झाले. काय ते पण सांग. सगळंच नाही. चिकनचे पीसेस सो भेटू आपण खाऊन कसं तरी खाऊ आता.